मित्रहो नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या YouTube वाहिनीवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज शिवजयंती. अखिल महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशाचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण दरवर्षीच मोठ्या उत्साहाने आनंदाच्या वातावरणात साजरी करत असतो. आणि शिवाजी विद्यापीठात तर विशेषतः या आनंदाला वेगळे आयाम आहेत. आणि त्या म्हणूनच विद्यापीठ सुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं ध्वजवंदनासह विविध उपक्रम आयोजित करून ही शिवजयंती साजरी करत असते. या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंना उजाळा देण्याचं काम, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन नव्या पिढींपर्यंत त्यांचं कार्य पोहोचवण्यासाठी विद्यापीठ अनेक उपक्रम राबवत असते. तर त्यापैकीच यंदा आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये एक विशेष व्याख्यान आयोजित करत आहोत. शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं आज आम्ही आपल्यासमोर या शिवजयंतीच्या निमित्तानं एक विशेष व्याख्यान घेऊन येतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे अनेकविध पैलू आहेत. महाराजांनी केलेलं कार्य हे फक्त काही ठराविक वीररसाने भरलेल्या त्यांच्या पराक्रमामध्येच नाही, तर त्या पलीकडे जाऊन एक द्रष्टा राजा, एक द्रष्टा लोकराजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्यकर्तृत्व उभं केलेलं आहे, जो आदर्श निर्माण केलेला आहे, तर त्या अनुषंगानं अनेक पैलू आहेत की जे अद्याप आपल्याला माहीत नाहीत किंवा अभ्यासात अजून त्या क्षेत्रांच्या संदर्भानं, त्या अनुषंगानं अभ्यास होण्याची आणखी गरज आहे. तर असाच एक पैलू, महत्वाचा पैलू असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार नीती. छत्रपतींनी आपल्या स्वराज्याचा विस्तार करत असताना कोकण किनारपट्टी आणि तदनुषंगिक सगळा सागरी किनारा यांच्यावरती विशेषत्वानं लक्ष केंद्रित केलेलं होतं. यामागची नेमकी कारणं काय आहेत, त्याबद्दलचा इतिहास काय आहे, तत्कालीन वास्तव काय होतं आणि महाराजांना स्वतंत्र आरमार उभारण्याची गरज का वाटत होती आणि त्यांनी त्या आरमाराचा स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि संरक्षणासाठी, त्याचप्रमाणे रयतेच्या कल्याणासाठी कशा पद्धतीनं उपयोग करून घेतला, असे अनेक पैलू आहेत जे या आरमार नीतीशी निगडीत आहेत. आणि त्याच अनुषंगाने आज आपण प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिखरे हे इतिहास संशोधक आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि त्यांचं आपण आज या निमित्तानं व्याख्यान ठेवलेलं आहे. शिवरायांच्या आरमार नीतीच्या अनुषंगानं डॉक्टर शिखरे यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे. किंबहुना त्यांची PhD सुद्धा याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी केलेली आहे. आणि त्या विषयावरती डॉक्टर सुरेश शिखरे आपल्या सर्वांना शिवरायांच्या या वेगळ्या पैलूबद्दल माहिती देणार आहेत आजच्या व्याख्यानात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के सर आणि प्रकुलगुरू डॉक्टर PS पाटील सर आणि प्रभारी कुलसचिव डॉक्टर VN शिंदे. त्याचप्रमाणे इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील हे सर्व या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहेत. विद्यापीठाचे तसंच विद्यापीठाशी संबंधित संलग्नित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आपण सर्व ऑनलाईन माध्यमात या व्याख्यानाशी जोडला गेलेला आहात. तर हा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमाचं स्वागत आणि वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी वक्त्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर अवनीश पाटील सर. नमस्कार. आज शिवाजी महाराजांची जयंती या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाने एक व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर DT शिर्के सर आहेत. आज आपल्याबरोबर शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर PS पाटील सर आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव माननीय VN शिंदे सर देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. मराठ्यांच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचे कार्य व कर्तृत्व हे नेहमीच मध्यवर्ती सूत्र राहिलेले आहे. अनेक जणांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास केला आणि त्याच्यावर नवीन प्रकाश टाकला आहे. आज देखील अनेक तरुण संशोधक शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या, कार्यकर्तृत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास करत आहेत. अशा प्रकारच्या नवीन संशोधकांना एक नवीन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी
शिवाजी विद्यापीठाने हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. आज डॉक्टर सुरेश शिखरे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार या थोड्या दुर्लक्षित विषयावर आपल्या समोर व्याख्यान देणार आहे. डॉक्टर सुरेश शिखरे हे कोल्हापुरातील श्री शहाजी महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास या विषयावर PhD डिग्री संपादन केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अभ्यासांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भाषेतील ऐतिहासिक दस्तावेजांचा साधनांचा वापर करून नवीन मांडणी केली आहे. मी शिवाजी विद्यापीठ व इतिहास विभागाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. मी पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थिनींचे बंधू भगिनींचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर PS पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. क्षत्रिय कुलावंतस, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आदर्श शासनकर्ता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, परमप्रतापी, विश्ववंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन आणि अभिवादन करतो. तसेच मानाचा मुद्रा करतो आणि आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. साहस, धैर्य, निष्ठा आणि सर्वसमावेशक वृत्ती या गुणांच्यामुळे जनसामान्यांच्या मनामध्ये एक अढळ स्थान निर्माण करणारे राजाधिराज म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. दरवर्षी शिवाजी विद्यापीठामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आपण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो. तसेच यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करीत आहोत. या प्रसंगी इथे आभासी माध्यमातून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर DT शिर्के सर, आजचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक सुरेशजी शिखरे, प्रभारी कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, इतिहासाचे अधिविभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील, डॉक्टर आलोकजी जत्राटकर आणि इथं उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आपणा सर्वांचे या व्याख्यानासाठी शब्दसुमनाने स्वागत करतो. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आपल्या कार्यकाळामध्ये स्वराज्यच नव्हे तर सुराज्य प्रस्थापित केलेले. या दरम्यान बलाढ्य अशा मोगल साम्राज्यावर अभिनव युद्ध नीतीचा अवलंब करून विजय मिळवला हे आपणा सर्वांना विदित आहेच. त्यांची साहसी वृत्ती, प्रजेवरील नितांत प्रेम, गोरगरिबांना व शेतकऱ्यांना दिलेलं संरक्षण, निष्ठा, स्त्रियांविषयीचा आदर असे विविध पैलू आपणास परिचित आहेतच. या सर्व गुणांमुळेच त्यांची कीर्ती संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेरही सर्व दूर पोहोचलेली आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांची गनिमी कावा ही युद्धनीती अतिशय वाखाणण्यासारखी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. दक्षिण पूर्वेतील व्हिएतनाम हा एक देश आपल्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्ष अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या जगातील सर्वात बलाढ्य अशा अमेरिकेशी लढत राहिला आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने जिंकला. हे एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण मी देऊ इच्छितो. तेथील राष्ट्रपतींच्या समाधीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक सैनिक येथे समाधिस्थ झाला हे वाक्य आपणा सर्वांना एक नवीन प्रेरणा व ऊर्जा देतं. काही वर्षापूर्वी व्हिएतनामच्या महिला विदेश मंत्री भारत भेटीवर आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या रायगडास त्यांनी भेट दिली व तेथे त्या नतमस्तक झाल्या. तेथील माती त्यांनी आपल्या मुठीत घेतली व मोठ्या भक्तिभावाने आपल्या पर्समध्ये ठेवली. त्यांनी त्याच मातीने भरलेला हात आपल्या कपाळावर फिरवल्या व म्हणाल्या, याच मातीत शिवरायांचा जन्म झालेला आहे. ही शूरवीरांच्या देशाची माती आहे.
ही माती मी व्हिएतनामच्या मातीत मिसळून टाकणार आहे. त्यामुळे आमच्या देशातही असे महान शूरवीर नायक जन्माला येतील. ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणा देणारी आहे. या प्रसंगी आपणही छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही गुण अंगीकारले पाहिजेत. तसेच ते पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवले पाहिजेत. आज एक अत्यंत महत्त्वाचा पण ज्याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही असा विषय आपण व्याख्यानासाठी घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार नीती यावर विशेष व्याख्यान आयोजित केलेलं आहे. प्राध्यापक सुरेश शिखरे यांनी या विषयावर भरपूर संशोधन केलेलं आहे. त्यामुळे आरमार नीती या विषयाची त्यांच्याकडे असणारी माहिती सादर करत असताना त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ व इतर साहित्याचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे निश्चितच आपल्याला या विषयावर वैज्ञानिक व वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळेल याची मला खात्री वाटते. या व्याख्यानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. पुनश्च मी आपणा सर्वांचे स्वागत करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद प्रो कुलगुरू महोदय. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर सुरेश शिखरे यांना मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार नीती या विषयावरती त्यांनी त्यांचं विवेचन करावं. डॉक्टर सुरेश शिखरे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस मी मानाचा मुजरा करतो. शिवाजी महाराजांना 392व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी.टी. शिर्के साहेब, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी.एस. पाटील साहेब, प्रभारी कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे साहेब, इतिहास विभागातील अधिविभाग प्रमुख माझे मार्गदर्शक डॉक्टर अवनीश पाटील सर, आणि ज्यांच्या माध्यमातून आजचं व्याख्यान होत आहे ते आपल्या शिवाजी विद्यापीठाचे पी.आर.ओ. डॉक्टर आलोक जत्राटकर, शिवाजी विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव धारण केलेल्या आणि माझं संपूर्ण शिक्षण ज्या विद्यापीठामध्ये झाले त्या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392व्या जयंतीनिमित्त मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळते आहे. त्याबद्दल प्रथमतः शिवाजी विद्यापीठ प्रशासकीय अधिकारी यांचे आभार व्यक्त करतो. 19 फेब्रुवारी 1630 ते 4 एप्रिल 1680 50 वर्ष 1 महिना आणि 15 दिवस म्हणजे 18,306 दिवस एवढं मोजकं आयुष्य मिळालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे भीम पराक्रम केलेले आहेत ते पराक्रम, त्यांच्या धाडसाला, त्यांच्या शौर्याला आज तरी इतिहासामध्ये तोड नाही. कोकणचा प्रदेश काबीज केल्यानंतर त्यांनी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करण्याचा जो एक धाडसी निर्णय घेतला आणि यातून त्यांनी स्वराज्याच्या सीमा कोकणाच्या समुद्र किनाऱ्याला नेऊन भिडवल्या आणि कोकणातील रयतेचे सागरी सत्तांच्या जुलमातून आणि गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी अशाच एका आश्वासक आरमाराची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमाराची नीव पायाभरणी नेमकी कोणत्या दिवशी केली याचा निश्चित लेखी पुरावा आज जरी आपल्याकडे उपलब्ध नसला तरी 24 ऑक्टोबर 1657 रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी, पेन, पनवेल, दाभोळ हे प्रदेश स्वराज्यामध्ये सामील करून घेतले आणि याच दिवशी शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये मराठा आरमाराची पायाभरणी केल्याचा संदर्भ सापडतो आणि हा 24 ऑक्टोबर हा मराठा आरमार दिन म्हणून साजरा करत आहेत. आणि आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांची आरमार नीती काय होती, त्यांची आरमार निर्मितीची मनोभूमिका काय होती या संदर्भामध्ये मी आज चर्चा करणार आहे. आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या वरती अनेक ग्रंथ, संदर्भ ग्रंथ लिहिले गेले, पण शिवाजी महाराजांच्या आरमारावरती जो एक दुर्लक्षित विषय आहे
की ज्या आरमारावरती शिवाजी महाराजांनी त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये एकही दिवस एकही महिना असा बाजूला केला नाही की त्यांचं पश्चिम किनारपट्टीवरील दक्ष बाजूला गेलेला आहे. मराठा इतिहासामधील एक थोर इतिहासकार डी.बी. पारसनीस यांनी 1904 मध्ये एक छोटेखानी पुस्तक मराठ्यांच्या आरमार नावाचं प्रकाशित केलं होतं. आणि त्यामध्ये डी.बी. पारसनीस त्यांच्या प्रस्तावनेमध्ये खंत व्यक्त करतात की आपण ज्याला फादर ऑफ इंडियन नेव्ही, भारतीय आरमाराचे जनक म्हणतो, त्या आरमाराचा आणि त्याच्या युद्धशास्त्राचा म्हणावा तितका अभ्यास झाला नाही आणि अभ्यासकांनी त्याला दुर्लक्षित ठेवलं, या संदर्भातली खंत डी.बी. पारसनीसच्या प्रस्तावनेमध्ये व्यक्त केली आहे. त्यानंतर पुणे येथील डेक्कन कॉलेजमधील विद्यार्थी बी.के. आपटे यांनी त्यांच्या एम.ए.च्या पदवीसाठी एक प्रबंध लिहिला होता आणि तोच प्रबंध त्यांनी पुढं मुंबई विद्यापीठामध्ये पीएचडीसाठी सादर केला आणि त्याचं नाव होतं ए हिस्ट्री ऑफ मराठा नेव्ही अँड मर्चंटशिप. हा त्यांचा पीएचडीचा प्रबंध पुढं 1973 मध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केला. बी.के. आपटे यांचा मराठा आरमारावरील हा त्यांचा प्रबंध आणि ग्रंथ म्हणजे मराठा आरमाराचा कोश आहे. यामध्ये त्यांनी मराठा आरमाराच्या बांधणी संदर्भातील बारीक सारीक चर्चा केलेली आहे आणि हे आरमार त्यांनी हे मर्चंटशिप कसे होतं, व्यापाराच्या अनुषंगानं हे आरमार कसं वापरात आलेलं होतं याच्या संदर्भामध्ये चर्चा केली आहे. पण त्याची जी भूराजनैतिक चर्चा व्हायला पाहिजे होती, जिओ पॉलिटिकल, ती झाली नाही. पण बी.के. आपटेंच्या ग्रंथानं मराठा आरमारावरती चांगला प्रकाश पडतो. आणि अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये सन 2010 मध्ये गजानन मेहेंदळे आणि शिंत्रे या 2 लेखकांनी फॅक्टरी रेकॉर्ड मधले शिवाजी महाराज आणि मराठा आरमार याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आणि ब्रिटिश रेकॉर्ड मध्ये मराठा आरमारा संदर्भातले जे काही संदर्भ सापडतात त्याचा आधार घेऊन शिवछत्रपतींच्या आरमार नावाचा एक छोटासा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. आपण शिवाजी महाराजांची आरमारी नीती पाहत असताना त्यामध्ये काही घटना आपल्याला प्रामुख्यानं प्रथम पाहाव्या लागतील. त्यामध्ये शिवकालीन आरमार, सर्वसामान्य व्यक्तीला आरमार म्हणजे ते बलाढ्य जहाज, ते तोफा वगैरे असे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण आपण ज्या शतकाचा अभ्यास करतो आहोत, ज्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा जो भीमपराक्रम केला आहे, त्या कालखंडातील तंत्रज्ञानाचा विकास, कौशल्य याचा जर बारकावी विचार केला, जे चित्र आज आपण डोळ्यासमोर उभा करतो ते आपल्याला दिसत नाही. त्यामुळं मराठा कालखंडामध्ये आणि पुढे जाऊन पेशवा कालखंडामध्ये मराठा आरमाराची स्थिती काय होती, जहाजं कशी होती, त्याचं वजन काय होतं, या संदर्भात थोडीशी माहिती देऊन मी पुढे जातो. डी.बी. पारसनीसांनी जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये त्यांनी सन 1665 मध्ये महाराजांच्या आरमारामध्ये 30 टन वजनापासून ते 150 टन वजनापर्यंतची एकूण 88 जहाजं होती असं मत नोंदवलेलं आहे. आणि यामध्ये मोठ्या ढोलकाट्या यांच्यासह 58 गलबते होते असा संदर्भ डी.बी. पारसनीस देतात. डॉक्टर बाळकृष्णन आणि शिवाजी द ग्रेट हा पंचखंडात्मक इतिहास लिहिला आहे आणि या ग्रंथाचा मोठा बेस जो आहे तो डच कागदपत्र आहेत, ब्रिटिश रेकॉर्ड आहे. आणि डॉक्टर बाळकृष्ण यांनी 1664 मधील ब्रिटिश रेकॉर्डचा संदर्भ देत महाराजांच्या आरमारामध्ये 40 फ्रिगेट्स बांधलेल्या होत्या आणि 60 नवीन फ्रिगेट्स बांधत असल्याचे उल्लेख त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. 22 जानेवारी 1665 एका डच पत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 90 फ्रिगेट्स असल्याची नोंद आहे. आणि त्यानंतर मराठा आरमाराच्या संदर्भातल्या ज्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात त्या बखरीमधील आहेत, त्या थोड्याशा अतिशयुक्त वाटतात. त्यामध्ये पहिली नोंद आहे सभासद बखरीमधील कृष्णाजी आनंद सभासद यांनी जे सभासद बखर लिहिलेले आहे, यामध्ये 200 जहाजांचे 2 सुभे व एकूण 400 जहाजं होती असं सभासदांनी आपल्या बखरीमध्ये नोंद केलेली आहे. चिटणीस बखरीमध्ये 400 ते 500 जहाजे मराठा आरमारात असल्याचे नमूद केले आहे. चित्रगुप्त बखरीमध्ये या मराठा आरमारातील जहाजांची संख्या 640 होती आणि ती 30 मोठ्या गुराबा, 50 लहान गुराबा, 100 गलबते, 60 तारू, 150 महागिऱ्या, 160 होड्या, 15 जूग, 25 पाल, 50 माचवा अशी 640 इतकी संख्या त्यांनी दिलेली आहे. सन 1939 मध्ये एक वकील होते मुंबईमधले दागो ढबू नावाचे, त्यांनी कुलाबकर आंग्रे सरखेल नावाचा एक दीर्घ आणि मोठा ग्रंथ आंग्रे घराण्यावर लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये देखील मराठा आरमाराच्या संदर्भातली बरीचशी माहिती मिळते की जी पेशवा पिरियड मध्ये आपल्याला घेऊन जाते. आणि एकूणच आपण मराठा कालखंडाचा विचार केला तर यामध्ये एक समान धागा पकडून जी जहाजं होती, होड्या होत्या, नौका होत्या, त्याची नावं देखील एक वेगळी आहेत आणि त्याला इतिहास आहे. त्यामध्ये गुराब आहे, शिबाड आहे, तराडे आहे, महागिरी आहे, गलबत, होड्या, पडग्या, फतेमार, फरगते, मचवे, तारवे, पाल, परकस,
तीरकाठी, भांडे, मनवर. मनवर हे ब्रिटिश जहाजाचं मराठी अपभ्रंश आहे. मनवर म्हणजे मॅन ऑफ वॉर. बागला, धाहू, बतेला, धांगा, डांगा, भिंगी, कोठा, बल्याव. बल्याव हा सुद्धा इंग्रजी जहाजाचं नाव आहे, त्याला बलॅनो असं म्हणतात. भरिला, छबिना, घुराब, मांजा हे सुद्धा इंग्रजी अपभ्रंश आहे. मांजा, मुमडा, पडाव, पलव, जुग, पानवाळा, फाटीमार, फणी, शिबार, सुबाळ, तरांडले, तरालू, तरानी, तरी, बानकोट, पारखीन, थांगी, पगार, शिपिल, सावक, टोनी, बारजा, हातूर, कागल आणि जलवाहिनी, तरणी अशी अनेक नावं आपल्याला या कालखंडामध्ये पाहायला मिळतात. ही जी काय आरमाराची नावं, आरमार निर्मिती ही शिवाजी महाराजांनी शून्यातून निर्माण केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज निजामशाही आदिलशाही मधील उच्च दर्जाचे सरदार असलेले शहाजी महाराज यांचे सुपुत्र होते, की ज्यांची जहागीर ही पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्यापुरती मर्यादित होती. आणि कोणत्याही अशा एका प्रस्थापित राजघराण्यामध्ये जन्म झालेला नसताना देखील एका जहागिरीचं रूपांतर त्यांनी एका स्वराज्यामध्ये केलं. आणि कोणत्याही प्रकारची दर्यावर्दी किंवा खलाशी याची पार्श्वभूमी नसताना शिवाजी महाराजांनी ज्या मराठा आरमाराची निर्मिती केली, आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणतात. तर त्यांची नीती काय होती याचा जर आपण थोडासा धांडोळ घेण्याचा प्रयत्न केला तर ह्या नीतीमागं काही कारण आणि काही प्रेरणा काम करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामध्ये सागर संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या परकीय सत्ताधीशांना शह देणे हा एक महत्वाचा भाग त्यामध्ये आपल्याला असलेला दिसतो. आता ह्या सागर संस्कृती म्हणजे कोण, तर ज्यांच्या पिढ्यानपिढ्या या समुद्रावरती अधिराज्य करण्यामध्ये गेल्या त्या सागर संस्कृती म्हणजे पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज इत्यादी. सागर संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या या परकीय सत्ताधीशांना शह देणे ही शिवाजी महाराजांची पहिली नीती होती असं आपण म्हणू शकतो. दुसरं शिवाजी महाराजांची नीती आपण ज्यावेळेला पाहतो, त्यांचा एक कंगोरा पाहतो, तो म्हणजे पोर्तुगीजांच्या दस्तकाला, म्हणजे अरबी समुद्रावरती ज्याला आपण सिंधू सागर असं म्हणतो, या सागरावरती पोर्तुगीज इतर कोणत्याही सत्ताधीशांची किंवा सत्तेची, सरदारांची, नायकांची, पाळेगारांची जी जहाजं या समुद्रावरून जात असत त्यांना या पोर्तुगीजांचा दस्तक घ्यावा लागत असे. याला कार्टाज असं म्हणत, त्याला सागरी वाहतुकीचा परवाना असे आपण म्हणू. आज विशिष्ट एका महामार्गावरून तुम्हाला जायचं असेल तिथं टोल द्यावा लागतो, त्याशिवाय तुम्हाला तिथून प्रवास करता येत नाही. हे आजचं. तसं त्या कालखंडामध्ये तुम्हाला जर पश्चिम सागरावरती तुमचं जहाज हाकारायचं असेल तर ह्या पोर्तुगीजांचा दस्तक जर तुमच्याकडे नसेल तर हे पोर्तुगीज आरमार हे त्या जहाजाला एकतर जप्त करत असत, त्याच्यावरचा माल जप्त करत असत, आणि फार विरोध झाला तर ते जहाजच त्या जहाजाला जलसमाधी देत असत. तर महाराजांना या पोर्तुगीजांच्या दस्तकाला आव्हान द्यायचं होतं. दुसरी गोष्ट होती की या संदर्भामध्ये फारसं लिखाण महाराजांच्या वरती झालं नाही, ते म्हणजे अरबी समुद्राच्या व्यापारावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याची मनीषा महाराजांच्या मनामध्ये होती असं काही इंग्रजी कागदपत्राच्या संदर्भावरून आपल्याला दिसतं. हा व्यापार पोर्तुगीजांच्या अगोदर अरबांच्या हातामध्ये होता आणि त्यानंतर अरबांच्याकडून त्या पोर्तुगीजांनी तो हिरावून घेतला आणि पुढं पोर्तुगीज सत्तेचा असं झाल्यानंतर त्यावरती इंग्रजांनी अंमल प्रस्थापित केलेला दिसतो. ह्या अरबी समुद्राच्या व्यापारावरच त्यांना नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं. कारण त्या काळातील एकूणच भौगोलिक परिस्थिती या परकीय सत्तांच्या ताब्यात असलेला प्रदेश, भूभाग, बंदरं, किल्ल्याचा विचार केला तर त्यांच्याकडे फारसा काही भूभाग यांच्या ताब्यामध्ये नव्हता. काही बंदरं आणि सागरी किल्ले यांच्या ताब्यामध्ये होते, इथे त्यांच्या वखारी होत्या. तरी देखील या सागर संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या ह्या आरमारी सत्ता एवढ्या गबरगंड कशा झालेल्या होत्या, त्यांची आरमार एवढी भरगच्च कशी झालेली होती याचं गमक हे त्या व्यापारावरती होतं आणि त्या व्यापारातून मिळणाऱ्या जकातीवरती होतं. हे महाराजांच्या गोष्ट चुकलेली नव्हती नजरेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची निर्मिती केली, एका आश्वासक राज्याची निर्मिती केली, त्याचं मुख्य सूत्र होतं लोककल्याण. आणि या लोककल्याणाची जो धागा होता तो सर्वसामान्य रयत होती. आणि कोकणामध्ये या सागरी सत्तांनी, विशेषतः सिद्धी, पोर्तुगीज यांनी पश्चिम किनारपट्टीवरील या रयतेवरती जी जुलूम जबरदस्ती केलेली होती, चालवलेली होती, ते लोक पकडून त्यांना एकतर युरोपमध्ये किंवा आखाती देशामध्ये, मध्य आशियामध्ये विकण्याचं काम हे सिद्धी पोर्तुगीज करत असत.
तर ह्या गुलामगिरीतून त्यांची मुक्तता करणे ही मानवमुक्तीची संकल्पना ही महाराजांच्या या आरमारी धोरणाच्या नीतीमागे होती. 11-12 शतक सोडलं, ज्याला आज आपण आधुनिक अर्थानं आरमार म्हणतो, लढाऊ नौका, लढाऊ जहाज म्हणतो, याचं ज्ञान हे लुप्त व्हायला लागलेलं होतं. नौकानयनाचं कौशल्य, जहाज बांधणीचं तंत्रज्ञान, समुद्रावरील आरमारी युद्ध तंत्रज्ञान आणि त्याचं ज्ञान, समुद्राचं ज्ञान, वाऱ्याच्या दिशा, त्याचे प्रवाह, वाद, हे मराठी माणसाच्या मनगटातून निघून गेलेलं होतं. ज्या काही छोट्या मोठ्या जहाजा, होड्या वगैरे त्यांच्याकडे असत, त्या मासेमारी पुरत्या मर्यादित होत्या आणि छोट्या मोठ्या व्यापारी मालाची वाहतूक ते करत असत. ज्याला आरमार म्हणू आणि आरमार तंत्रज्ञान होतं, ते जवळपास या मराठी माणसाच्या मनगटातून या कालखंडामध्ये नाहीसे झालेलं होतं. त्यामुळं हे कौशल्य, जहाज बांधणीचं तंत्रज्ञान, आरमारी युद्ध तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांना या सागर संस्कृतीनं शह देण्यासाठी त्यांना युद्धसज्जता करायची होती. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे, इथल्या तरुणांच्या मध्ये, या मावळ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास त्यांना पेरायचा होता. या कालखंडामध्ये ही लोक आपल्या नशिबाला दोष देत होती की आपल्या नशिबाचाच भाग आहे, नशिबातच आपल्या गुलाम गिरलेले आहे. गलित गात्र झालेला हा समाज आणि तरुण, या तरुणांच्या मध्ये आत्मविश्वास पेरण्याचं काम महाराजांनी या आरमार निर्मितीच्या माध्यमातून केलं, हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. आंग्र्यांचा पिरियड, अनुजा आंग्रे आणि पुढचा पिरियड जर पाहिला आणि या कालखंडातील मराठा आरमाराची पश्चिम किनारपट्टीवरील दहशत आणि ताकद बघितली, निश्चितचपणे आपण शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवरील आणि देशावरील लोक तरुणांच्या मनामध्ये आत्मविश्वास पेरण्याचं काम केलं, हे आपण छातीठोकपणे सांगू शकतो. हे झालं शिवाजी महाराजांच्या आरमार निर्मितीच्या मागच्या प्रेरणा किंवा त्यांची नीती काय होती. हे सगळं ठीक आहे, पण त्यांना हे सर्व आरमार हे शून्यातून त्यांना निर्माण करायचं होतं. तर ही 17व्या शतकातील जी अत्यंत कठीण अशी परिस्थिती होती, या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना या आरमाराची निर्मिती करायची होती. पश्चिम किनारपट्टीवरती इंग्रज, फ्रेंच, डच, विशेषतः पोर्तुगीज या सत्ता दुर्मूळ झालेल्या होत्या. इकडे निजामशाहीचा प्रदेश होता, आदिलशाहीचा प्रदेश होता, खाली कुतुबशाहीचा प्रदेश होता आणि उत्तरेमध्ये बलाढ्याचा मुघल बादशाह औरंगजेब होता. आणि शिवाजी महाराजांनी मुळातच स्वराज्याची निर्मिती ही आदिलशाहीला आव्हान देऊन केली होती. त्यामुळे आदिलशाहीकडून सततचे हल्ले शिवाजी महाराजांच्या वरती होत होते. आणि आपण अफजल खान प्रकरण, त्यानंतर शाहिस्ते खान प्रकरण जर बघितलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी सुरतेचं प्रकरण, मिर्झा जयसिंग वगैरे जर पाहिला, तर त्या कालखंडातील अतिशय बलाढ्य सत्ता असलेल्या मुघलांचं शत्रुत्व ओढावून घेतलं होतं. आणि हे मुघल आपण जाता जातो या मराठ्यांचं राज्य हस्तगत करू, कुचलून जाऊ, असा विश्वास त्यांना वाटत होता. अशी कठीण परिस्थिती होती. आरमार निर्मिती करायचं म्हटलं तर या कालखंडामध्ये शिंदे असेल, पोर्तुगीज असेल, या पोर्तुगीजांनी 1509 मध्ये चौल, वसई, माहीम, दमन ही बेटं काबीज करून या ठिकाणी आपल्या वखारी उघडल्या होत्या. त्यांचा आरमार होता. खाली गोव्याला पोर्तुगीजांचा मोठा नाविक तळ आणि त्यांची सत्ता होती. राजापूरला इंग्रजांची वखार होती. वेंगुर्ल्याला डचांची वखार होती. आणि या कालखंडामध्ये मुंबई बंदराचा एवढा विकास झालेला नव्हता. कधीपर्यंत शिवाजी महाराजांनी सुरतेवरती आक्रमण करेपर्यंत. एक सर्वसाधारण 7 बेटांचा समूह असलेलं हे बेट होतं. जेम्स डग्लस आणि मलबारींचं मेकिंग ऑफ बॉम्बे नावाचं पुस्तक वाचली तर ह्या मुंबई बेटाची आणि नारायण माडगावकरांचं मुंबईचं वर्णन बघितलं तर ह्या मुंबईचा विकास, मुंबई बेटाचा विकास कसा झाला हे आपल्याला लक्षात येतं. तर इथं या अखंड सागरी शक्तींची किनारपट्टीवरती गस्त सुरू होती आणि त्यात त्यांना हे काम करायचं होतं. त्यात नाविक ज्ञान, कौशल्य, कारागिरांची वणवा होती. कारण मराठ्यांनी किंवा शिवाजी महाराजांनी जी आरमार निर्मिती केली त्याची सुरुवातच मुळी शून्यातून झालेली होती. विशेषतः या उफाळलेल्या समुद्रामध्ये टिकतील, लढा देऊ शकतील अशी जहाज बांधण्याचं ज्ञान आणि कौशल्य इथल्या लोकांच्या मध्ये नव्हतं, की जे त्यांनी पुढं पोर्तुगीज कारागीर, इंग्रज कारागीर यांच्याकडून आत्मसात करून घेतलं. इथल्या लोकांना, इथल्या कारागिरांना करून दिलं. आणि नुसतं ज्ञान, कौशल्य, कारागीर हे असून चालत नाही, तर कोणतीही गोष्ट नव्यानं उभी करायचं म्हटलं की त्यासाठी खूप मोठा पैसा लागतो. शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्य एका जहागिरीपासून सुरुवात केलेलं होतं. त्यामुळे महाराजांच्याकडे या कालखंडामध्ये फार पैसा होता अशातली काही बाब नव्हती. तरी देखील त्यांनी ते आव्हान स्वीकारलं, हे पैसा उभा करणं. आणि हा पैसा त्यांनी कसा उभा केला
हा शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला ज्ञात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कोणत्या परिस्थितीमध्ये या की ज्या कालखंडामध्ये तिथल्या समाजाची मानसिकताच गुलामगिरीची होती, धार्मिक गुलामगिरीची होती आणि सिंधू बंदी सारख्या संकल्पना इथं दृढमूळ झालेल्या होत्या. त्यामुळं त्या सिंधू बंदीची मानसिकता किंवा त्याची जी काही झूल होती, ती झूल सुद्धा ही शिवाजी महाराजांना बाजूला करायची होती. आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांनी आरमार निर्मितीचा संकल्प सोडला. नुसता संकल्प सोडला नाही, तर एका आश्वासक आणि लोककल्याणकारी स्वराज्याची, राज्याची निर्मिती त्यांनी केली आहे. आणि हे त्यांचं जीवित ध्येय होतं, जीवित कार्य होतं. एखादी जोराची वावटळ यावी आणि तेवढ्याच वेगाने निघून जावे, मागे तिचा कसलाही मागमूस राहू नये. त्याप्रमाणे एखाद्या प्रदेशावर आक्रमण करावे, प्रदेश जिंकून घ्यावा, मात्र मागे कोणत्याही खानाखुणा राहू नयेत, अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण कधीच नव्हते. आपण जर त्यांच्या एकूण जीवनचरित्राचा जर लेखाजोखा आपण मांडला, तर अशा प्रकारचं धोरण आपल्याला तिथं कधीच दिसत नाही. एखादा प्रदेश जिंकून घ्यायचा, त्याचा पक्का पाया रोवायचा, त्या प्रदेशातील अराजकतेचा बिमोड करायचा, स्वराज्याबरोबर तिथे सुराज्याची शिस्त लावायची व रयतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे प्रशासन तयार करायचे आणि मगच पुढचा प्रदेश हा शिवाजी महाराजांचा शिरस्थ होता. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा पायंडा होता आणि शिवाजी महाराजांच्या राज्य निर्मितीचा तो मंत्र होता की आश्वासक आणि लोककल्याणकारी राज्याची निर्मिती. आणि हेच मराठा आरमाराच्या निर्मिती पाठीमागचा एक मोठा मंत्र देखील होता. आरमारी युद्ध तंत्रज्ञान, आरमारी जहाजबांधणी हे काही त्या कालखंडामध्ये ट्रेनिंग देऊन तयार करता येण्यासारखं नव्हतं लक्षात. कारण तशी भारतातली परिस्थिती नव्हती. आणि असं असताना देखील महाराजांनी मराठा आरमाराची सिद्धता करून दाखवली. युरोपीय आरमाराच्या तुडीचे आरमार निर्माण केलं आणि हे आरमार निर्माण करून सागर संस्कृतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या सागरी सत्तांना नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या अस्तित्वासाठी झगडावं लागलेलं आहे. इतका त्यांचा हा विस्मयकारक प्रवास आहे. आणि हे पाहत असताना शिवाजी महाराजांच्या आरमार निर्मितीच्या पाठीमागं ज्या नीती किंवा जी कारक काम करत होती, तो शिवाजी महाराजांना इतिहास चांगला ज्ञात होता. कृष्णदेवरायाच्या दरबारातील त्याचा जो आरमाराचा प्रमुख आहे, एक अधिकारी आहे थिमया, ह्या थिमयाचा भाऊ सावजी हा ह्या गोव्याच्या आरमाराचा तिथला एक अधिकारी होता. आणि ह्या थिमयाला गोवा आदिलशाहीमधून मुक्त करायचा होता. म्हणून त्यानं या पोर्तुगीजांना मदत केली. त्याला असं वाटत होतं की हे गोव्यावरती स्वारी करून आपण गोवा जिंकून घेऊ. पोर्तुगीजांना तिथे काय राज्य करण्यामध्ये रस असणार नाही, त्याला काहीतरी पैसे देऊ, अन्नधान्य देऊ आणि ते जातील. पण तसं काही झालं नाही. ज्यावेळेला 10 नोव्हेंबर 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकून घेतलेला आहे, हा थिमया सुद्धा स्तब्ध झालेला आहे. कारण त्या रात्री या पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये जो नरसंहार केला आहे, त्याला गोव्याच्या इतिहासामध्ये काय भारतीय देशामध्ये तोड नाही. तो नरसंहार अतिशय भयंकर होता आणि तो फक्त नरसंहार होता. आणि तिथं जे बायका मुलं होती, त्या एक एक पोर्तुगीज सैनिकांनी तिथल्या 5-5, 10-10 बायकांच्या बरोबर लग्न करून त्यांना जो पाठीराखा वर्ग निर्माण करायचा होता, त्याची सुरुवात इथून केलेली आहे. पुढं शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये जी बारदेश मोहीम काढलेली आहे, बारदेशावरती आक्रमण केलं आहे, त्याचं कारण हे धर्मांतर, सक्तीचं धर्मांतर हेच होतं लक्षात घ्या. आणि त्याची सुरुवात इथून आहे. दुसरी एक या कालखंडातली मोठी सत्ता होती की म्हणजे डच. या डचांची वेंगुर्लेला वखार होती. आणि या डचांच्या संदर्भात डॉक्टर बाळकृष्णन आणि जे शिवाजी द ग्रेट हा पंचखंडात्मक इतिहास ग्रंथ लिहिला आहे, हातला बराचसा भाग हा डच बटाव्यामधील डच कागदपत्र वापरून दिलेले आहे. आणि ही कोलम, कन्नूर, कोचीन, वेंगुर्ला या भागामध्ये या डचांच्या वखारी होत्या आणि डच आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. दुसरे आहेत इंग्रज. मुळात या डचांना भारतामध्ये व्यापार करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता, पण डचांची सगळी जहाजं ही पश्चिम किनारपट्टीवरून जात असल्यानं इथं यांना हक्काची वखारे असाव्यात किंवा आपले एक स्थानक असावे म्हणून ते या भारतातल्या वखारीकडे पाहत होते. मुळात त्यांचा मोठा व्यापार हा जावा, सुमात्रा, सिलोन, कंबोडिया इथं होता आणि त्यांची सुमात्राला मोठी कंपनी किंवा वखार होती मोठी, जी पूर्वी पॅटर्म इथं होती, पुढे ती जकार्ताला गेलेली होती. राहिली इंग्लिश. हा इंग्रजांचा अभ्यास तुम्हाला इंग्लिश रेकॉर्ड पाहिल्याशिवाय शिवाजी महाराज, मुळात शिवाजी महाराजांचं चरित्र आणि इतिहास हा बहुतांश हा
इंग्लिश रेकॉर्डच्या अनुषंगानेच लिहिला गेला आहे. ही 31 डिसेंबर सन 1600 मध्ये लंडन मधल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली एक जॉईंट स्टॉक कंपनी होती आणि त्यांना इंग्लंडच्या राणीनं 10 वर्षाचा या भारता किंवा पश्चिम आशियाई देशांच्या बरोबर व्यापार करण्याचा परवाना दिला होता. हे त्यातला पहिला वकील त्यांचा 1509 मध्ये त्या जहांगीराच्या दरबारमध्ये आला होता. तो होता कॅप्टन हॉकिन्स आणि पुढे 1615 मध्ये सर टॉमस रो हा पेशानं डॉक्टर होता की जो जहांगीराच्या दरबारामध्ये आलेला होता. त्या कालखंडामध्ये जहांगीराची बायको जी त्याची बेगम आहे ती फार आजारी होती आणि या सर टॉमस रोनं तिच्यावरती इलाज केला, ती बरी झाली आणि जहांगीरानं खुश होऊन या इंग्रजांना सुरत म्हणजे एकूणच मुघल प्रदेशामध्ये व्यापार करण्याचा करमुक्त परवाना दिला होता आणि त्यातून सुरतेमध्ये यांची व्यापारी वखार सुरू झाली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी जे 2 खंड आहेत यामधून एकूणच शिवाजी महाराजांची पश्चिम किनारपट्टीवरील सर्व हालचाली, मी सर्व हालचाली म्हणतोय, त्यामुळे हे इंग्रज लोक त्यांच्याकडे काय चालू यामध्ये यांना इंटरेस्ट नव्हता. तर शिवाजी काय करतो आहे, शिवाजीच्या राज्यात काय चालू आहे याच्यामध्ये यांचा फार इंटरेस्ट होता. आणि आपण एकूणच इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड की जे इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी या 2 खंडामध्ये त्यांनी संकलित केलं आहे परांजपे आणि डी.व्ही. काळे यांनी. दुसरी गोष्ट आहे की या कालखंडातला शिवाजी महाराजांच्या आरमारी नीतीचा जर आपल्याला अभ्यास करायचा रॉबर्ट ऑर्मचं त्यानं संकलित केलेलं जे काही फ्रिगमेंट ऑफ रॉबर्ट ऑर्म्स आहेत हे आपल्याला बाजूला करून चालणार नाही. आणि डॉक्टर एस एन सेन यांनी फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी हा जो पहिला ग्रंथ त्यांनी संपादित केला परकीयांच्या दृष्टिकोनातून शिवाजी अलीकडच्या कालखंडामध्ये मराठी भाषांतर सुद्धा झालेला आहे. हे ग्रंथ सुद्धा खूप महत्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे की ग्रोस नावाचा एक इंग्रज लेखक आहे की ज्यानं 1772 मध्येच हे होगाइज टू द ईस्ट इंडिया नावाचे 2 खंड लिहिले आहेत. आणि यामध्ये शिवाजी महाराजांच्या एकूणच आरमारी हालचाली संदर्भामध्ये खूप माहिती आपल्याला या ग्रंथामधून पाहायला मिळते. आणि हे इंग्रज हे सुरतेला येऊन स्थायिक झाली होती आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला सुरतेवरती हल्ला केला 1664 मध्ये त्यानंतर ही सुरतकरांची वखार मुंबईमध्ये आली होती. वास्तविक पाहता मुंबई हे बेट पोर्तुगीजांच्याकडे होतं आणि पोर्तुगीज राजकारण्याचा विवाह इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स सेकंड याच्यावर झाल्यानंतर हे मुंबईचं बेट या पोर्तुगीजांनी या इंग्रजांना आंदण म्हणून दिलं होतं आणि ते बेट इंग्लंडच्या राणीनं भाडेतत्वानं कंपनीला दिलं होतं. अशा प्रकारे मुंबई बेट होतं. तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या पर्यंतचा हा थोडका एक इतिहास आहे. या परकीयांचं आक्रमण त्यांनी कशा प्रकारे इथं सत्ता स्थापन केली, त्यांच्या सत्ता स्थापनेचं मंत्र काय होता, तर व्यापाराच्या माध्यमातून राजकारण, आणि राजकारणाच्या माध्यमातून धर्मकारण आणि धर्मकारणाच्या माध्यमातून सत्ताकारण अशा प्रकारची ही चेन आहे. तर शिवाजी महाराजांच्या नजरेतून ह्या कोणत्याही गोष्टी सुटलेल्या नाहीत. शिवाजी महाराजांचा मुळातच अभ्यास होता कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही मोहिमेचा ते ज्यावेळेला विचार करत असत त्यावेळेला ते अभ्यास करत असत. त्यांची चौकस बुद्धी ही फार प्रचंड होती आणि त्याच्या पाठीमागचं कारण होतं त्यांची गुप्तचर यंत्रणा, बहिर्जी नाईक आणि ते सर्व मावळे ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना शत्रू प्रदेशातील इत्यंभूत माहिती जी फिडिंग करत होते त्याच्या जोरावरती शिवाजी महाराजांच्या सगळ्या मोहिमा यशस्वी झालेल्या दिसतात. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांच्याकडं माणसं पारखण्याची जी एक दिव्य दृष्टी होती की ज्यातून असंख्य मावळे त्यांनी आपल्याशी जोडले, त्यांना आपलंसं केलं. आणि त्याचं कारण होतं या मावळ्यांना आपलंसं करण्याचं म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी ह्या सर्व गोष्टी पाहत होते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज हे साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करायला ते कमी करत नव्हते. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. शत्रूची मानसिकता आणि त्या मानसिकतेबरोबर कसं खेळायचं हे आपल्याला अफजल खानाचं प्रकरण माहित आहे, शाहिस्तेखानाचं प्रकरण माहित आहे, आग्रा भेट माहित आहे. या 3-4 घटना ज्या आहेत ह्या शत्रूच्या मानसिकतेचे खेळवाड करणाऱ्या आहेत आणि शिवाजी महाराजांनी त्या केलेल्या आहेत. असं म्हणतात की पहिल्यांदा युद्ध मनात जिंकतात आणि नंतर मग रणांगणावरती जिंकतात. तर शिवाजी महाराज जी काही मोहीम आखत असत, जे काही त्यांचे डावपेच होते ते मनामध्ये पक्के आखत असत आणि त्याचा डाव हे समोरच्या माणसाच्या मानसिकतेबरोबर खेळत असत. 15 जानेवारी 1676 चौलचा कॅप्टन आहे. या चौलच्या कॅप्टनला एक पत्र आहे. ब्रॅगॅनचा परेराईन मराठाच्या इतिहास साधने खंड 3 आणि पिसोर्लीकरांनी मराठा इतिहास साधने खंड 2 यामध्ये ते पत्र दिलेलं आहे. त्यामध्ये
हा चौलचा कॅप्टन पोर्तुगीज व्हायसरॉय लिहिलेल्या पत्रामध्ये काय म्हणतो की शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सिद्धीचा जंजिरा पाहिजे आहे आणि हा जंजिरा घेण्यासाठी तो आपली मदत मागतो आहे आणि त्या बदल्यात तो दक्षिण कोकण उत्तर कोकण पोर्तुगीजांना देऊन तो पोर्तुगीज राजाचं मांडलिकत्व स्वीकारण्यास तयार आहे आणि आपण सिद्धीचा जंजिरा घेण्यासाठी आपण त्याला मदत करावी. हे चौलच्या कॅप्टनचं पत्र जेव्हा व्हायसरॉय कडे पोहोचलं तेव्हा व्हायसरॉय हुरवून गेला. त्याने ते पत्र पोर्तुगालच्या राजाकडे पाठवलं. तेव्हा ह्या राजाने ते पत्र वाचलं की जो माणूस अफजल खानासारख्या माणसाला मारतो, शाहिद खानाला पळवून लावतो, आग्रा भेटीच्या निमित्तानं भर दरबारामध्ये बलाढ्य अशा औरंगजेबाचा अपमान करतो, तो माणूस पोर्तुगीजांचा मांडलिकत्व का स्वीकारेल? ह्या साध्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाहीत का? म्हणून पोर्तुगालच्या राजानं गोव्याच्या व्हायसरॉयची कान उघडणी केली आहे. तेही पत्र यामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे शत्रूला कसं बुचकळ्या टाकायचं याची उत्तम उदाहरणं आपल्याला अशी काही देता येतात. आणि हे सगळं का चालू होतं तर ते सिद्धीचा जंजिरा ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांची मदत. आता शिवाजी महाराजांच्या आरमार निर्मितीचा जो प्रश्न आहे तो मुळातून आपण समजून घेत असताना आपल्याला जावळी प्रकरणाकडे सुद्धा जावं लागतं. 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली आहे. चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केला. खरं तर शिवाजी महाराजांची जहागिरी पुणे, सुपे, चाकण, इंदापूर होती. शिवाजी महाराज या घनदाट जंगलामध्ये जिथं काही जास्त पिकत नव्हतं, हा घनदाट जंगलाचा प्रदेश आहे, तिथं मुळात का घुसले याचंच मुळात एक मोठं कोड आहे. ते 1656 मध्ये त्यांनी जावळी जिंकून घेतली आहे. आणि जावळी जिंकून घेतल्यानंतर हे मराठा सैन्य कोकणामध्ये उतरलेलं आहे. त्यांनी 14 ऑगस्ट 1657 मध्ये दाभोळ जिंकून घेतला आहे आणि पुढे सिद्धीच्या जंजिऱ्याला मोर्चा लावलेला आहे. दुर्दैव असं की हा सिद्धीचा जंजिरा या रघुनाथ बल्लाळला जिंकता आला नाही आणि हा सिद्धीचा जंजिरा पुढे कुणाला जिंकता आला लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांना उभ्या आयुष्यामध्ये हा जंजिरा जिंकता आला नाही याची खंत शेवटपर्यंत त्यांच्या मनात होती. संभाजी महाराजांनी निकराचा प्रयत्न केला. राजाराम महाराज, ताराबाई आणि पुढे कान्होजी आंग्रे आणि पेशवे इंग्रज सुद्धा झटून राहिले, पण या सिद्धीचा जंजिरा कुणाला मिळाला नाही. तो भारत स्वतंत्र झाल्यानंतरच स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाला. 1757चा दसऱ्याचं सीमोल्लंघन महाराज करतात. दादाजी बापूजी राजेकर, सखो कृष्ण लोहेकर अशा तडफदार मावळ्यांना घेऊन ते पुन्हा कोकणात जातात आणि त्यांनी 24 ऑक्टोबर सन 1657 मध्ये कल्याण, भिवंडी, पेन, पनवेल हे जिंकून घेतले आहे आणि जानेवारी अखेर त्यांनी कुलाबा, चौल, तळे, घोसाळी जिंकून घेतलेला आहे आणि पुढं दाभोळ, चौल जिंकून घेतला आहे. आणि ह्या दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांनी त्या जावळीच्या खोऱ्यातील अतिशय दुर्गम अशा प्रतापगडाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. आता तुम्ही म्हणाल की जावळीच खोरं, प्रतापगड आणि शिवाजी महाराज आरमारी ते काय आहे? तर याचा खूप जवळ संबंध आहे. एक तर प्रतापगड आपण ज्यावेळेला महाबळेश्वर मधून खाली उतरतो प्रतापगडाकडं, आंबेनळीचा घाट लागतो, रणतोंडीचा घाट लागतो, रामघाट लागतो आणि हे घाट जे आहेत हे कोकणातून देशावर आणि देशातून मध्य भारताला जोडणारे मोठे महामार्ग होते, मोठे घाट होते. आणि या कालखंडातील महाड, चौल, बाणकोट, राजापूर, दाभोळ ही जी बंदरं आहेत ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची बंदरं होती आणि प्राचीन कालखंडापासून जगाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी जहाज या ठिकाणी येत असत. आणि आदिलशहाच्या प्रदेशातील, आदिलशहाच्या ताब्यातील हा प्रदेश की ज्यावरती आदिलशाहीचा डोलारा बऱ्यापैकी उभा होता, तो इथून मिळणाऱ्या जकातीवरती होता, लक्षात घ्या. आणि तीच शिवाजी महाराजांनी जिंकून घेतली आहे. याचं वैषम्य आदिलशहाला फार की आपल्या हातातून जकात तर गेली आहेच, शिवाय ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची बंदरं सुद्धा गेली. म्हणून आदिलशहानं नोव्हेंबर मध्ये अफजल खानाची नियुक्ती केली आहे. अफजल खान प्रकरण तर फार मोठं आहे. सगळीकडे आवई उठली होती की आता शिवाजी महाराज, शिवाजी महाराज. आणि या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कोण म्हणतात? शिवाजीच असा उल्लेख वेगवेगळ्या कागदपत्रामध्ये एकेरी उल्लेख येतो. पण मला असं वाटतं की या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांची जी मानसिकता होती, शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे अफजल खानाच्या मानसिकतेबरोबर खिलवाड केला, ते एकट्याच माणसाला माहित असावं की मी मरणार आहे, तो म्हणजे अफजल खान. कारण हा जेव्हा बिजापूरमधून निघाला तेव्हा आहे ना आपल्या सगळ्या बेगमा पत्नी आहेत त्यांना ठार मारून तो आलेला. पुढं हा 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खान प्रकरण झालेलं आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर 28 नोव्हेंबरला जवळ 15 दिवस आहेत पन्हाळा ताब्यात घेतलेला आहे. पन्हाळा ते प्रतापगड यामधले
18 किल्ले शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले. खूप मोठी अचिव्हमेंट होती शिवाजी महाराजांसाठी. आणि हा खटाटोप यासाठी होता की शिवाजी महाराजांच्या याकडे सैन्याची कमतरता होती. ते खुल्या उघड्या मैदानामध्ये शत्रूशी 2 हात करू शकत नव्हते. आणि हा जो काय जावळीचा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावरचा प्रदेश आहे, या घाट माथ्यावरून प्रचंड मोठी व्यापारी ने-आण घाटावरती आणि मध्य भारतामध्ये होते. यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जकात मिळते. आणि ही जकात जर आपल्याला मिळाली तर आपल्या स्वराज्याचे विस्तार करण्यामध्ये जो पैसा लागणार आहे, तो पैसा आपल्याला या बंदरातून मिळणार होता. याची श्युअरिटी असल्यानं शिवाजी महाराजांनी ह्या आदिलशाहीला या जावळीच्या खोऱ्यातून आव्हान दिलं होतं. आदिलशहाला आपल्या जकातीवरती पाणी पडलं. ह्याचं फार मोठं वशम होतं. त्याला हा बाण फार वर्मी लागला होता. अफजल खान गेलाय म्हणून नंतर त्यानं सिद्दी जोहर शिवाजी महाराजांच्या विरोधात पाठवलेला आहे. आणि ह्या सिद्दी जोहरचा पन्हाळ्याचा वेढा आणि त्या पन्हाळ्यातून सुटका हे आपल्याला सगळ्याला माहित आहे. आता हा सगळा खटाटोप हा तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अरबी समुद्रातील व्यापारावरती वर्चस्व निर्माण करणं याचा हा भाग आहे की घाट आपल्या ताब्यात असले पाहिजे. कारण या कालखंडामध्ये मुंबई पासून खाली फोंडा घाटापर्यंत हे सगळे घाट आहेत. हे घाट व्यापारी मार्ग होते. या व्यापारी मार्गातून म्हणजे खाली कोकणातील बंदरं ते घाट मार्ग ते देश आणि देश ते मध्य भारत आणि उत्तर भारत इथं जो माल जात होता त्या मालाची प्रचंड मोठी जकात या राज्यकर्त्यांना मिळत होती. आणि ती जकात शिवाजी महाराजांना घ्यायची होती. म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार आपल्या ताब्यात असलं पाहिजे यासाठी ही सगळी खटाटोप होती. आणि यामध्ये मोठा अडथळा जो होता तो अडथळा होता सिद्धीचा. मग आता हे सिद्धी कोण होते? तर हे सिद्धी ईशान्य आफ्रिकेतील अरब अल हबिश, त्याला हबसान नावाचा प्रदेश मिळतो. तर हे या भागातील हे सिद्धी लोक होते. हे वर्णानं काळे, अतिशय काटक, उंचफुरे आणि प्रामाणिक अस्सल लढवय्ये होते. त्यामुळं ते भारतामध्ये आले आणि त्यांनी इथल्या भारतीय राज्यकर्त्यांची स्वतःच्या इमानानं आणि शौर्यानं कर्तबगारीनं वेगवेगळ्या जागा त्यांनी या दरबारामध्ये यामध्ये मलिक अंबर येतो. आणि या मलिक अंबरने सिद्दी सुरुल अब्दुल खानची नियुक्ती केली सन 1618 मध्ये. पुढे हबस खान येतो, सिद्दी अंबर येतो. त्या हबस खान आणि सिद्दी अंबर यांच्यामध्ये संघर्ष झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर जो काळ आहे आणि तो काळ 1736चा, त्यामध्ये आदिलशाह आणि मोगल यांच्यामध्ये तह झालेला आहे. आणि हा जो सिद्दी अंबर आहे याला वजीर किताब मिळाला आहे तहाच्या अंतर्गत. आणि हा जो जंजिरा किल्ला आहे दंडराजापुरीच्या समोरचा, इथं हा यांनी आपलं ठाण मजबूत केलं आहे. मुळात हा जो दंडराजापुरीच्या समोरचा जो किल्ला आहे जंजिरा, हा अभेद्य असा किल्ला होता. आणि त्याची सगळ्यात मोठी ताकद काय होती तर त्या किल्ल्याची तटबंदी, त्या तटबंदीवर असलेल्या 552-53 तोफा आणि ह्या सिद्धीचं आरमार. आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत या सगळ्या पश्चिम किनारपट्टीवरील जो व्यापार चालत होता या व्यापारावरती या सिद्धीची मोठी ढवळाढवळ होती. आणि म्हणून ह्या सिद्धीचा पराभव करणं हे शिवाजी महाराजांचं जीवित कार्य होतं, लक्षात घ्या. पण ते साध्य झालं नाही. आणि शिवाजी महाराजांनी या सिद्धीला पान उंदीर म्हणून कागदपत्रामध्ये उल्लेख आढळतो. घरात जैसा उंदीर तैसा हा सिद्धी, असं बकर खरांनी लिहिलेलं आहे. शिवाजी महाराज 1666 मध्ये पुरंदरच्या तहानंतर जे आग्रा भेटीला गेले आहेत, या आग्रा भेटीमध्ये प्रमुख एक कारण होतं ते म्हणजे दक्षिणेचे सुभेदार मिळवणं आणि औरंगजेब बादशाहकडून या सिद्धीचा जंजिरा प्राप्त करून घेणं. आणि तसं झालं असतं तर एकदाची काय ही सिद्धी या जंजिऱ्यातून गेले असते. दक्षिणेय सुभेदारीचं काय करायचं तो मोठा पुढचा प्रश्न होता. पण तसं काही झालं नाही. पण आग्रा भेटीच्या मधला हा एक मोठा भाग होता की जंजिरा महाराजांच्या मनात एक लागलेला वर्मी घाव होता, लक्षात घ्या. अनेक आक्रमण केले आहेत महाराजांनी, पण महाराजांना या सिद्धीवरती विजय प्राप्त करता आला नाही. आणि याचं कारण आहे सिद्धी हा समुद्रातील एक पावप्यादा, लक्षात घ्या. आणि ह्या प्याद्याचा उपयोग हे इंग्रज आणि पोर्तुगीज मुघल आपल्या मर्जीप्रमाणे करत असत. सिद्धीची काही जमिनीवरती फारशी सत्ता नव्हती. आणि सिद्धीचा जो डोलारा उभा होता हा कोकणातील अन्नधान्य, कोकणातील गुरढोरं, कोकणातील साधन संपत्ती आणि ती लुटून मिळवणं, त्यावरती गुजराण करणं, अशा प्रकारे हा सिद्धी होता. उरली सुरली गरज होते ती पोर्तुगीज आणि इंग्रज भागवत होती. घरामध्ये वडिलांनी जशी मुलाला थोबडीत मारल्यानंतर जसं आईकडे पळत जातं, तसं शिवाजी महाराजांनी ह्याच्यात थोबडीत मारली की हे कधी
पोर्तुगाजांच्या आश्रयाला तर कधी मुंबईमध्ये माझगावला इंग्रजांच्या आश्रयाला जात असत. त्याचं कारण होतं की या कालखंडामध्ये औरंगजेब बादशासारखा बलिष्ठ असा मुघल सत्ताधीश होता. सुरत हे इंग्रजांचं मोठं व्यापारी केंद्र हे मुघलांच्या ताब्यात होतं. तिथं इंग्रजांची वखार होती आणि खाली पोर्तुगीज सत्ता जी होती ही पोर्तुगीज सत्ता, पोर्तुगीज लोक ह्या मुघल बादशाला डरकून होते. आपण जर ह्याला मदत केली नाही तर हा मुघलांचा मांडलिक आहे आणि तो मुघल सत्ता आणि या सिद्धीनं अनेक वेळा मुघलांचा आरमार हे स्वतःच्या मदतीला आणलेला आहे शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये. त्यामुळं आपल्या व्यापाराला धक्का लागू नये, व्यापार बुडला जाऊ नये यामुळं हे दोन्ही या सिद्धीला गोंजारत असत. पोर्तुगीज आणि इंग्रज हे सिद्धीला गोंजारत असल्यामुळं त्याला अंतस्थ मदत देत असल्यामुळं शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना अखेरपर्यंत सिद्धी जिंकता आला नाही, जंजिरा जिंकता आला नाही. त्यामध्ये सिद्धीचं भौगोलिक स्थान, तिथलं व्यापारी महत्व हे शिवाजी महाराजांनी हेरलेलं होतं. त्यांच्या डोळ्यातून ही गोष्ट कधीच सुटणार नव्हती. म्हणून त्यांना सिद्धी त्यांना पाहिजे होता तो त्या अरबी समुद्रातल्या व्यापारावरती वर्चस्व निर्माण करण्यासाठी. आणि या व्यापारावरती जर वर्चस्व निर्माण करायचं असेल तर त्यासाठी त्यांना हा जंजिरा त्यांच्या ताब्यात पाहिजे होता. आणि जेव्हा शिवाजी महाराजांना हे कळालं की आता आपण या जंजिऱ्याच्या सिद्धीबरोबर दोन हात करू शकत नाही, त्यावेळेला जंजिरा राहिला तर आपण दुसरा किल्ला तर बांधू शकतो ना. म्हणून त्यांनी मुरुडच्या पश्चिमेला पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधलेला आहे. हा पद्मदुर्गचं बांधकाम हे सिंधुदुर्गच्या तोडीचं आहे. आज हे किल्ला चांगल्या स्थितीत आहे. वेस्टर्न कमांड नेव्हलच्या ताब्यात आहे. तिथं फारशी फेरीबोट्या वगैरे जात नाहीत. त्यामुळे हा किल्ला पर्यटकांसाठी फारसा पाहता येत नाही. पण ह्या पद्मदुर्गाची बांधणी जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांनी केली आहे. आरमार निर्मितीसाठी सगळ्यात मोठं आश्रयस्थान जे होतं ते होतं जंजिरा, म्हणजे पाण्यातले किल्ले. आणि शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात मोठं काम स्वराज्याच्या रक्षणासाठी सगळ्यात मोठं काम जर कुठलं केलं असेल तर 365 किल्ल्यांची केलेली निर्मिती, यामध्ये समुद्रातील जंजिरे म्हणजे पाण्यातले किल्ले फार मोठे आहेत. ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी जमिनीवर आपलं लष्कर उभारलं, सैन्य उभारलं, त्या प्रकारे शिवाजी महाराजांनी समुद्रामध्येही एक लष्कर उभारलं. त्याचा संदर्भ या सभासद बकरीमध्ये आहे. शिवाजी महाराज इंग्रज लोकांच्याकडं, पोर्तुगीजांच्याकडं, डचांच्याकडं, फ्रेंच लोकांच्याकडे कसा पाहतात तर त्यामध्ये आज्ञापत्रकार म्हणतात. आज्ञापत्रकार कोण तर रामचंद्र कृष्ण अमात्य बावडेकर. आणि हे आज्ञापत्रकार यांनी की जे 4-5 छत्रपती पाहिले, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्याच्या पदावरती राहिले, शिवाजी महाराजांच्या बरोबर रोज राहून शिवाजी महाराजांची जी नीती पाहिली होती, धोरण पाहिलं होतं, हुकूम पाहिले होते, आदेश पाहिलेले होते, ते आदेश आणि हुकूम आणि आज्ञापत्र त्यांनी या आज्ञापत्रामध्ये घेतलेले आहेत. त्यातला एक उतारा मी आपल्या समोर सांगू इच्छितो. सावकारामध्ये फिरंगी, इंग्रज, फ्रान्सिस, डिंगमार आदी टोपीकर हेही लोक सावकारी म्हणजे व्यापार करतात, परंतु ते वरकड सावकारासारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक राज्यच करतात. त्यांचे हुकुमाने, त्यांचे हुस्साते म्हणजे उत्साहाने, त्यांच्या प्रोत्साहनाने हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारा स्थलोभ नाही ऐसे काय घडू पाहते. केवढं मोठं विधान आहे पहा. म्हणजे राज्य करणारा स्थलोभ नाही असं काय आहे. तो जागा जिंकून घेणारच, आपला साम्राज्य विस्तार करणारच. तथापि टोपीकरांचा या प्रांते प्रदेश करावा, राज्य वडावे, स्वमत प्रतिष्ठावे हा पूर्ण अभिमान. ज्या टोपीकरांनी म्हणजे या वेगवेगळ्या परक्यांनी यावे या प्रांती, व्यापार वाढावा, कारण या व्यापारातून त्यांना जकात मिळणार होती, हा पूर्ण अभिमान. तदनुरूप स्थळोस्थळी कृतकार्यही झाले आहे. हे जरी या ठिकाणी व्यापारी म्हणून आले असते तरी यांच्या हातून कृतज्ञपणा झालेला आहे. त्यावरही हत्ती जात, हातास आले स्थळे मेलियाने सोडावायचे नाहीत. हे जे युरोपियन लोक आहेत यांच्या का एकता हातामध्ये एखादी जागा आली की त्यांचा प्राण सोडतील पण जागा सोडणार नाही. यांची आमदर दप्तर आले गेले असेच असू द्यावी, त्याशी केवळ नेहमी जागा देऊ नये. शिवाजी महाराजांचं परकीयांच्या संदर्भातलं धोरण समजून घेत असताना आणि आरमार निर्मित करत असताना हे विधान फार मोठं आहे की त्यांना कायम स्वरूपाची जागा देऊ नये. जंजिऱ्या समीप या लोकांचे येणे जाजे सहसा होऊ देऊ नये. जंजिरी म्हणजे समुद्रातील किल्ल्यांच्या जवळ ह्या लोकांना सहजासहजी फिरकू देऊ नये.
कदाचित वखारीस जागा देणे झालेच तर खाडीचे शेजारी समुद्रात्री न द्यावी तैसे ठाई जागा दिधली यावरी आपले मर्यादेने आहेत तोवर आहेत, नाही ते समयी आरमार दारू गोळा हेच त्यांचे बोल. त्यांना जागा द्यायचीच असेल तर समुद्र किराणी देऊ नका. केवढी दिव्य दृष्टी लक्षात घ्या. भारताला धोका कुणाकडून आहे, कोणत्या सत्तांच्याकडून आहे हे हेरणारा, त्याची उमग असलेला हा आपला राजा आहे. आरमार पाठीशी घेऊन त्यांचे बळ त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. आणि आपण इंग्रजांचा जर इतिहास पाहिला, त्यांना ज्या ज्या ठिकाणी जागा मिळाल्या आहेत, वखारी स्थापन केल्या आहेत, त्या ठिकाणी त्यांनी आपली पक्की वखार निर्मिती करत असताना त्यांनी आपले किल्ले निर्माण केले आहेत. तेव्हा तितके स्थळ राज्यातून गेले याकरिता जागा देण्याचे खाडी लांब गाव, 2 गाव राजापूर सारखे असेल ते फरांसियास जागा दिला होता. म्हणजे आपण राजापूरची इंग्रजांची वखार जर पाहिली, त्या ठिकाणी त्यांच्या परवानग्या जर ह्या ब्रिटिश रेकॉर्ड मधून पाहिल्या, तर शिवाजी महाराजांनी ह्या इंग्रजांना राजापूर सारख्या की समुद्राच्या तीरापासून खाडीच्या मुखामध्ये खूप लांब जागा का दिली, याचं कारण त्यांचा आरमार, त्यांचा कृतज्ञपणा. त्या न्याय 2-4 नामांकित शहरे असतील त्यामध्ये जागा द्यावी. म्हणजे जिथं मोठी मोठी 2 शहरं असतील त्या शहरांच्या मध्ये जागा द्यावी, म्हणजे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला सोयीचं जाईल. जी जागा द्याल ती जागा तीही नीच जागा असावी, चांगली जागा त्यांना अजिबात देऊ नये. तीही नीच जागा शहराची आहारी, शहराचा उपद्रव चुकवून नेमून देऊन वखार घालाव्याव्या, त्यासही इमारतीची घर बांधू देऊ नये. केवढे मोठे दूरदृष्टी आहे बघा. या प्रकारे राहिले तरी बरे, नाही तरी याहूनही प्रयोजन नाही. आले गेले ऐसो, त्यांचे वाटे आपण न वजावे, आपले वाटे त्यांनी न वजावे, इतकेच पुरे. म्हणजे या परकीयांच्या संदर्भामध्ये, या युरोपीय सागर शक्तींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या व्यापारी नीतिमत्तेच्या संदर्भामध्ये, त्यांच्या साम्राज्य विस्ताराच्या नीतिमत्ते संदर्भामध्ये जर आपण शिवाजी महाराजांच्या धोरणांचा अवलंब जर पुढच्या राज्यकर्त्यांनी केला असता, तर जी गुलामगिरी आपल्याला पुढं 150-200 वर्ष भोगावी लागली, ती भोगावली लागली नसती. हे आज्ञापत्र आपल्याला प्रकर्षानं जाणवून देतं. आणि म्हणून पुढे आज्ञापत्रकार असं म्हणतात, आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जैसे ज्या शाशोबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करा. म्हणजे जर ह्या व्यापारी सागर संस्कृतीवरती वर्चस्व गाजवणाऱ्या युरोपीय सागर शक्तींना आणि आरमारी शक्तींना लगाम घालायचा असेल तर आरमार फार महत्वाचा आहे. त्यामुळं ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र, यासाठी आरमार अवश्यमेव करावे. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे ह्या इंग्रजांच्या पोर्तुगांच्याकडे व्यापारी, राजकीय, जिओपॉलिटिकल त्यांचा जो अप्रोच आहे, धार्मिक आणि धर्मांतर, हा जर आपण पाहिला, आणि आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतातून ब्रिटिश निघून गेले, ब्रिटिशांच्या बरोबर भारतीयांनी स्वातंत्र्य लढा दिला, आणि हा भारतीय स्वातंत्र्याचा लढा आज आपण अमृत महोत्सव साजरा करतो, हे जर सूत्र आपण धरलं, तर भारतातून या इंग्रजांना हाकलून देण्याची, त्यांचे ते पायीच न रोवता येतील याची खबरदारी जर कुणी घेतली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली असं आज म्हणू शकतो. आणि जर इंग्रजांना हाकलून देणं हे जर सूत्र आपण धरलं, तर शिवाजी महाराजांनी पहिला प्रयत्न हा इंग्रजांना हाकलून देण्याचा, पोर्तुगीजांना हाकलून देण्याचा केला होता, आणि स्वातंत्र्याचा हा पहिला हुंकार होता असं आपल्याला म्हणावं लागेल. ह्या सगळ्या घटना आहेत, पण यामधला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे की शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज आणि आरमार नीती याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा शिवाजी महाराजांनी या पोर्तुगीजांना दहशत देण्यासाठी आणि हा फोंडा, कुडाळ, बारदेश या प्रदेशातून जो व्यापार बालाघाटच्या माध्यमातून होत, यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पहिली स्वारी केली आहे ती 1663 मध्ये कुडाळवरती स्वारी. ह्या कुडाळमध्ये लखम सावंत, कुडाळचे देसाई हे जे होते हे आदिलशहाचे मांडलिक होते, आदिलशहाचे सरदार होते तिथले, आणि हे पोर्तुगीजांच्या मतीनं शिवाजी महाराजांच्या प्रदेशामध्ये सतत धुमाकूळ घालतात, सतत लुटामूट करतात. हे पोर्तुगीजांचे सावंतवाडीचे
सावंत हे तर या काळातले मोठे शत्रू होते शिवाजी महाराजांचे, आणि ह्यांना बळ होतं पोर्तुगीजांच्या जीवावरही उड्या मारणे होते, आणि ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मग शिवाजी महाराजांनी कुडाळवरती स्वारी केली आहे, पुढं फोंड्यावरती स्वारी केली आहे, आणि हा सगळा प्रदेश जो आहे बारदेश पासून खाली रेड्डी सावंतवाडी प्रदेशचा या भागातली जी प्रदेश आहेत यामध्ये खास करून कुडाळ आहे, पेंढणे आहे, डिचोले आहे, साखळे आहे, मनेर आहे, हा सगळा भाग हा त्यांनी जिंकून घेतला आहे, आणि पोर्तुगीजांच्या उरावरती आपले किल्ले बांधायला सुरुवात केली आहे, पोर्तुगीजांना दहशत दिलेली आहे. पुढं एक महत्वाचा भाग येतो की या कोकण किनारपट्टीवरती डच आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष आहे, आणि याचा फायदा घेण्यासाठी म्हणून जेव्हा बेंदनूरचा राजा शिवाप्पा नाईक याचा मृत्यू झालेला आहे तेव्हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली पहिली आरमारी मोहीम बेंदनूर म्हणजे बसरूरची मोहीम 1664 मध्ये केली आहे. स्वतः शिवाजी महाराज आरमारामध्ये बसून त्या बसरूरला गेले आहे, कारण शिवाजी या शिवाप्पा नायकांना आदिलशाह बरोबर तह करून त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं होतं, त्यांना तो खंडणी देत होता. पण शिवाप्पा नायकाच्या नंतर इंग्रजांनी बसरूर, मेंगलूर, होन्नावर आणि भटकळ ही बंदरं या बेंदनूरच्या राजाकडून घेण्याचा खटाटोप जेव्हा सुरू केला, त्या खटाटोपाला डचांचा विरोध होता, आणि ही बंदरं जर या परिस्थितीमध्ये आपल्याला मिळाली तर खूप म्हणजे पश्चिम किनारपट्टीच ताब्यात येणार होती. म्हणून शिवाजी महाराजांनी आरमारानं स्वतः बसरूरवरती स्वारी 1664 मध्ये केली आहे. आता या बसरूर स्वारीच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या संदर्भातला एक प्रसंग ब्रिटिश रेकॉर्डमध्ये पाहायला मिळतो. तो अचंबित करणारा आहे. म्हणजे शत्रू कोणीही असला तर शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं स्त्रीविषयक जे धोरण आहे, मुळात शिवाजी महाराजांची बसरूरची मोहीम ही लूट मिळवणे आणि या बंदरावरती नियंत्रण प्रस्थापित करणे. शिवाजी महाराज बसरूर मधून परत येत असताना कारवार वरती हल्ला करण्याचा त्याचा विचार आहे, आणि या कालखंडामध्ये आदिलशहाची आई बडी बेगम ही कारवारमध्ये काही साहित्य खरेदी करण्यासाठी आलेली होती, आणि ती पुढे मक्केला जाणार होती, आणि ह्या बडी बेगमचं संरक्षणाची जबाबदारी शेरखान नावाचा सरदार आहे त्याच्याकडे आहे. आणि ज्यावेळेला त्याला कळालं की शिवाजी महाराज हे कारवारवरती आक्रमण करणार आहे, त्यावेळेला शिवाजी महाराजांची पुढे जाऊन या शेरखानानं भेट घेतली आहे, आणि त्यांना विनंती केली आहे की आदिलशहाची आई इथं साहित्य खरेदी करण्यासाठी थांबलेली आहे, आणि ती पुढे मक्कीला जाणार आहे. माझी विनंती आहे की तुम्ही या कारवारवरती आक्रमण करू नका, इथल्या व्यापाऱ्यांना अभय द्या. आणि त्यामुळं शिवाजी महाराजांनी ही कारवारची मोहीम स्थगित केलेली आहे, आणि ह्या शेरखानला सांगितलं आहे या कारवार मधील व्यापाऱ्यांच्याकडून जी काही खंडणी आहे ती मला आणून देणार. शिवाजी महाराजांनी या आदिलशाहीच्या आईचा अशा प्रकारे सन्मान केल्याचा उल्लेख ब्रिटिश रेकॉर्ड, पोर्तुगीज रेकॉर्ड मध्ये पाहायला मिळतो. आणि एका फॅक्टरी रेकॉर्डच्या एका पत्रामध्ये इंग्रज असे म्हणतात की शिवाजी महाराजाला असं वाटत होतं की या शेरखानानं होळीची शिकार घालवली, म्हणजे हा कालखंड होळीचा असावा, आणि या होळीच्या होळीची शिकार जी आहे त्या शेरखानानं घालवली, म्हणजे कारवार ही शिवाजी महाराजांची होळीची शिकार होती, असं ह्या ब्रिटिश रेकॉर्ड मधला अर्थ आपल्याला निघतो. हा शिवाजी महाराजांचा धार्मिक उदारपणा, भले तो शत्रूची आई जरी असली तरी आपल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या एकूणच स्त्रीविषयक दृष्टिकोनाचं एक उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराज हे धर्माच्या बाबतीत त्यांची भूमिका काय होती हे मान्यवर इतिहासकारांनी खूप मोठ्या ग्रंथामधून मांडलेलं आहे. आपण याला अपवाद एक आहे की शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज म्हणजे शिवाजी महाराजांनी बारदेशवरती 1667 मध्ये जी मोहीम केलेली आहे त्याचं कारण आहे धर्मांतर, सक्तीचं धर्मांतर. कारण गोव्यामध्ये 1510 मध्ये जी पोर्तुगीज सत्ता स्थापन केली आहे ती 1536 मध्ये आर्चबिशपची स्थापना झालेली आहे, आणि आर्चबिशप आणि धर्मांतर, गोव्यातला जो धर्मांतर आहे हे फार मोठा एक इतिहास आहे. तेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की बारदेशमध्ये हे पाद्री लोक सक्तीनं धर्मांतर करत आहेत, आणि जे लोक धर्मांतर करत नाही त्यांना शिरच्छेद केला जात आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी अतिशय द्वेषानं 1667 मध्ये बारदेशवर आक्रमण केलं आहे. शिवाजी महाराज त्या पाद्र्यांना पकडतात आणि त्यांना सांगतात की त्या पोर्तुगीज कागदपत्रामध्ये असा उल्लेख आहे की तुम्ही आता महाराष्ट्र धर्म स्वीकारा. आता त्यांना मराठा किंवा हिंदू असा नाही, मराठा वगैरे असं म्हणत असेल, तेव्हा त्या पोर्तुगीजांनी आणि त्या पोर्तुगीज पाद्र्यांनी धर्मांतर करायला नकार दिलेला आहे. मग त्यावेळेला शिवाजी महाराज असं म्हणतात की तुमचा धर्म तुम्हाला प्रिय आहे तर तुम्ही आपला धर्म दुसऱ्यावरती का लादता, आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्या 3-4 पाद्र्यांचा शिरच्छेद केलेला आहे. आणि एका दिवसात गोव्याच्या व्हायसरायनं तिथल्या आर्च बिशपनं हा धर्मांतराचा जो
छळवणुकीचा आणि धर्मांतराचा जो आदेश आहे तो एका रात्रीत परत घेतलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची आरमारी नीती, धार्मिक धोरण हे एकमेकाला कसं आहे, इकडं आदिलशाहीच्या आईच्या संदर्भातलं उदाहरण आणि इकडं बारदेची मोहीम आणि सक्तीचं धर्मांतर या संदर्भातलं शिवाजी महाराजांचं धोरण. आणि आज आपण जर पश्चिम किनारपट्टीवरील ख्रिश्चनाइज एरा किंवा ख्रिश्चनाइज एरिया आपण पाहतो त्यावेळेला ह्या धर्मांतराची तीव्रता आपल्या लक्षात येते. आणि मग शिवाजी महाराजांची आरमार धोरण का महत्वाचं होतं, त्यांना पश्चिम किनारपट्टीवरती का आपली सत्ता पाहिजे होती, हे थोडंसं आपल्याला उमगायला लागतं. पोर्तुगीज रेकॉर्ड आणि फॅक्टरी रेकॉर्ड, इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला एवढ्या घटना आहेत, आपण अक्षरशः दमछाक होते. एवढा ह्या परकीय लोकांचा शिवाजी महाराजांच्या येजावरती, हालचालीवरती वॉच होता, हेरगिरी करत होते ते. आणि ह्या खांदेरीचा जो जेरॉल्ड अँजियर त्यातला गव्हर्नर होता, यानं जीवाच्या आकांतानं हे खांदेरीचा किल्ला बांधू नये म्हणून आणि बांधून झाल्याच्या नंतर तो मराठ्यांनी तिथे येऊ नये म्हणून तो जो खांदेरी उंदीचा रणसंग्राम झालाय तो मुळातूनच एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. आज 350 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे मित्र. आणि तरी देखील शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या त्या जागेवरती बांधलेले ते किल्ले, ते किल्ल्याचे बांधकाम, त्याची तट अजून सुद्धा तग धरून आहे. अखंड 24 तास या समुद्र किनाऱ्याच्या लाठा अंगा खांद्यावरती झेलून हे किल्ले आज जसेच्या तसे टिकून आहेत. किती आधुनिक IIT आणि अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर महाविद्यालय आली तर यांचं बांधकाम 100-125च्या वर्षापुढे जात नाही, टिकत नाही. पण हा जगाच्या इतिहासातला एकमेव माणूस की ज्यानं समुद्रात किल्ले बांधले. हे शिवाजी महाराज एक शास्त्रज्ञ होते असं माझं मत. खऱ्या पाण्याचं बांधकाम करायचं किल्ल्याचं तर काय करायला पाहिजे तिथं, कारण लोखंड वापरून चालणार नाही, पितळ वापरून चालणार नाही, तर मग काय वापरायचं, चुना वापरून चालणार नाही, बांधकाम तर टिकलं पाहिजे. तर मग तिथं शिसं वापर. शिसं का, कारण शिसं हा एकमेव असा धातू आहे की तो खऱ्या पाण्यावर अजिबात रिॲक्ट होत नाही, त्याला गंज लागत नाही, सडत नाही, काय नाही. म्हणून शिसं त्यांनी या सागरी किल्ल्यांचं बांधकाम करत असताना त्याचा पाया भरण्यासाठी वापर. आपण जर पद्मदुर्ग आणि खांदेरीच्या किल्ल्याचा जर अभ्यास केला तर इथले बांधलेले लावलेले म्हणजे तटबंदीला लावलेले कातळ त्या खाऱ्या पाण्याच्या लाटामुळं, त्या लाटांच्या माऱ्यामुळे झिजून गेले आहेत. पण त्यासाठी वापरलेला चुना मात्र जसा तसा आहे. त्याचा जो वळंबा होता त्याच दोरीत चुना आणि हे सगळं मटेरियल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांना हे काही प्रयोग करत नव्हते, त्यांच्याकडे वेळ नव्हता प्रयोग करण्यासाठी. पण त्यांच्याकडं जे हिरोजी इंदुलकर सारखे जे स्थापत्य विशारद होते तेवढ्या ताकदीचे आणि तोडीचे होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा इतर सत्तांनी केलेलं बांधकाम, त्याच्या अगोदर जंजिऱ्याचं बांधकाम झालं. जंजिरा काय एवढा मजबूत आहे, किंवा खांदेरीचा किल्ला जेव्हा बांधला तेव्हा खांदेरीचं बांधकाम करण्या अगोदर त्यांनी त्या किल्ल्याच्या सभोवताली अशी सगळी बाद ओबडधोबड दगड नेऊन टाकलेली होती. का तर एकतर शत्रूची जहाजं त्या दगडांना आडून तिथंच फुटतील आणि ती किल्ल्या जवळ येणार नाहीत. आणि इथं समुद्राचा वारा आणि लाटांचं ताकद एवढी आहे की ती लाटा जर वारंवार किल्ल्याच्या तटावरती येऊन जर आदळत राहिल्या तर तट राहू शकणार नाही. तर त्या अगोदरच अडवल्या पाहिजे किंवा त्याची ताकद कमी केली पाहिजे. म्हणून खांदेरीच्या किल्ल्याच्या सभोवताली तुम्ही जर बघितलं, आज तुम्ही मरीन ड्राईव्हला गेल्यानंतर तिथं ज्या कॉन्क्रीटचे पॉट सारखे जे असं त्रिकोणी चौकोनी मोठमोठाले असे डिझाईन बनवून टाकलेले दगड दिसतात, ते यासाठीच की त्या लाटांची ताकद कमी करेल. तशाच प्रकारचा प्रयोग त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी या खांदेरीच्या भोवती केलेला आपणाला दिसतो. खांदेरीच्या किंवा कुलाब्याच्या संदर्भात तर खूप मोठं आहे. या जलदुर्गातलं पाणी व्यवस्थापन आहे, शौचकूप, सिंधुदुर्गातलं संडास म्हणजे शौचकूप आहे, त्याची बांधणी, त्याचा आउटलेट, ह्याचा तर अभ्यास आजतागायत कुणी केला नाही. आपण अलीकड हागणदारी मुक्त गाव वगैरे वगैरे सगळं पाहतो. रायगड, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, जंजिरा यासारखी बांधकाम ही सगळी समकालीन आहेत. लक्षात घ्या, इथल्या जर पाणी व्यवस्थापन किंवा हे सगळं जेगडवरती अजूनही तुम्हाला खूप अतिशय चांगल्या स्थितीत पाहायला मिळतात. आणि त्याच्या आउटलेट्स कोड्यात पहा तर समुद्राच्या खाली खोल तळाशी, म्हणजे ज्याचा त्रास कुणाला होणार. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे अनेक अंग या आरमार नीतीच्या संदर्भामध्ये सांगता येतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे कुणाच्या बळावरती त्यांनी केलं तर खारवी, कोळी, हेटकरी, आंगरी, भंडारी, कोळी, मांग, डांग, डोंगरी, गारुडी आणि ही लोक कोणत्याही जात धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी ही भरती केलेली होती.
त्यामुळं शिवाजी महाराजांचा तंत्रज्ञान आहे, त्यांचा दृष्टिकोन आहे, तो ह्या आरमाराच्या संदर्भामध्ये हा नव्यानं मांडण्याची गरज आहे असं माझं मत आहे. व्याख्यानाची समाप्ती करत असताना मला एक अपेक्षा या व्यासपीठावरून करावीशी वाटते, की शिवाजी विद्यापीठामध्ये मराठा आरमाराच्या संदर्भातली एखादी गॅलरी निर्माण व्हावी असं मनोमन वाटतं. कारण महाराष्ट्रामध्ये असा कुठला प्रयोग झाला नाही. आणि दुसरी एक गोष्ट आहे, की आपल्या संशोधकांना एक थोडी भाषेची अडचण आहे. शिवाजी महाराजांचा ज्यावेळेला अभ्यास करतो, तो आपल्या भाषेतील म्हणजे मोडीतील फार कमी, अगदीच त्रोटक आपण म्हणूया अशी साधनं आहे. शिवाजी महाराजांचा विशेषतः आरमारी आणि त्यांच्या ज्या इतर मोहीम आहेत, ही खूप सारी माहिती आपल्याला इंग्रजी, डच, पोर्तुगीज, फ्रेंच भाषेतून आपल्याला मिळते. या कागदपत्रांचा मराठीमध्ये आणण्याचा प्रयोग या पांडुरंग पिसोर्लीकर, ससन देसाईंनी पोर्तुगीज कागदपत्र मराठीमध्ये आणलेले आहेत. आपल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी खूप सारी कागदपत्र हे ताराबाई कालीन कागदपत्र खंड 1, 2 आणि जिजाबाई कागदपत्रामध्ये आणलेले आहेत. पोर्तुगीज कागदपत्रांचं श्रेय हे या पिसोर्लीकरांना जातं. ससन देसाईंचं इंग्रजी कागदपत्र परांजपे यांनी जे इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी मध्ये केलंय ते इंग्रजीमध्ये आहे. तर शिवाजी महाराजांच्या संदर्भातली जेवढी काही परकीय भाषेतील उपलब्ध साधनं आहेत, ती उपलब्ध साधनं आपण जर मराठीमध्ये एकत्र करून ती जर अनुवादित केली, तर एक फार मोठं काम हे शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं त्यांची धोरणं समजून घेण्यासाठी, त्यांची नीती समजून घेण्यासाठी, त्यांची निर्णय समजून घेण्यासाठी होतील असं मला वाटतं. खूप वेळ झालेला आहे, या ठिकाणी थांबतो. माझ्यासारख्या नवख्या अभ्यासकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392व्या जयंतीच्या निमित्तानं माझे विचार मांडण्याची, माझी जी काही आकलन आहे ते मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर डी.टी. शिर्के साहेब, प्रकुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील सर, ज्यांच्या माध्यमातून ही संधी मला मिळते आहे, ते आपल्या विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आदरणीय डॉक्टर व्ही.एन. शिंदे साहेब, ज्यांच्या माध्यमातून हे ऑनलाईन लेक्चर होत आहे, ते आपले पी.आर.ओ. म्हणजे अतिशय जवळचे मित्र डॉक्टर आलोक जत्राटकर यांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद शिखरे सर. आपण छत्रपती शिवरायांच्या आरमार नीतीबद्दल अत्यंत तपशीलवार, अत्यंत संदर्भपूर्ण अशी साध्यंत माहिती देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला वेळ कमी पडला हेही आम्हाला आपलं भाषण ऐकताना जाणवलं. पण या खरं तर आपल्या भाषणातून ही गोष्ट जाणवली की याचे आणखी कितीतरी म्हणजे व्याख्यानमाला करता येईल अशा पद्धतीचं आपलं सगळं हे विवेचन होतं. आणि या अनुषंगानं खूप तपशीलवार अजून समजून घेण्याची गरज आहे. ती गरज सुद्धा आपल्या व्याख्यानातून अधोरेखित झाली. आपण या कार्यक्रमात हे जे विवेचन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर डी.टी. शिर्के सर. नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि यावर्षी ती 392वी जयंती आपण साजरी करत आहोत. या निमित्तानं आजच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत असलेले शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक पी.एस. पाटील, कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे, परीक्षा संचालक, मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री गजानन पळसे, वित्त आणि लेखा अधिकारी अजित चौगले, सर्व अधिष्ठाता, विविध अधिविभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी, संस्थाचालक आणि मित्रहो. आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याच एका महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिखरे यांना आपण व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. आणि त्यांचा आत्ता मराठा आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभा केलेलं आरमार याबाबत अतिशय अभ्यासपूर्वक अशी मांडणी त्यांनी केली. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर शिखरे यांना मी धन्यवाद देतो की आज त्यांनी आपल्यासमोर एक वेगळ्या विषयावर मांडणी केली. मित्रहो, शिवजयंती म्हणजे आपल्या सर्वांचा एक अतिशय आनंदाचा दिवस, प्रेरणेचा दिवस, अभिमानाचा दिवस. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट आपण करायची ठरवली
तर आपल्याला थोरामोठ्यांचे आशीर्वाद लागतात आणि पहिला आशीर्वाद जर आपण अपेक्षा करत असेल तर आपल्याला नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असावा अशी आपली नेहमीच इच्छा असते. त्यांच्या कार्यानं त्यांच्या कर्तृत्वानं आपण इतके भारावून गेलेलो आहोत की ज्या ज्या वेळेला आपल्याला संकट येतं त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. ते अशा अर्थानं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये भय हा शब्द कधी जवळ येऊ दिला नाही. संकटाला सामोरं जाणं हा सगळ्यात मोठा आणि आपल्या सर्वांना आदर्श ठरणारा असा गुण आपण घेतला पाहिजे आणि संकटाला सामोरं गेलं पाहिजे. आरमाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या पद्धतीनं डॉक्टर शिकरे यांनी या सगळ्या गोष्टीची मांडणी केली त्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की महाराजांची दूरदृष्टी काय होती. समुद्रावर स्वामित्व हे आपलं असावं, मराठ्यांचं असावं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे तर आरमाराची उभारणी करायला पाहिजे. अध्यक्षीय मनोगतामध्ये मी या सगळ्या गोष्टीमध्ये तपशिलात जाऊ शकत नाही, परंतु मला सिंधुदुर्गाच्या बाबतीत एक दोन शब्द बोलण्याचा निश्चितच मोह होतो. एका मोहिमेवरून परत ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज मालवण येथे येतात आणि मालवणच्या समुद्राकडं पाहत असताना एक मैल दीड मैला अंतरावर त्यांना एक बेट दिसतं आणि चटकन त्यांच्या मनात कल्पना येते की हे बेट एक वेगळं आहे आणि मग ते चौकशी करतात की हे नेमकं बेट कोणतं. तर मला वाटते त्या बेटाचं नाव असं कुर्टे वगैरे असं काय तर त्यावेळेला असतं. आणि मग आपले काही निवडक सहकारी घेऊन ते स्वतः तिथं जातात. काही सहकाऱ्यांना समुद्रामध्ये त्या बेटानं जवळ गेल्यानंतर समुद्राच्या तळाची, तिथल्या दगडाची, तिथल्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीची पाहणी करायला सांगतात आणि मग एक निश्चय पक्का करतात की इथे आपण एक असं ठिकाण तयार करायचं की जे आपल्या दलाला, सैन्य दलाला अतिशय सुरक्षित राहील आणि या दुर्गाची उभारणी करण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या या निमित्तानं त्यांनी योग्य आहेत की नाहीत या पाहून घेतल्या. सगळ्या परिस्थितीची कल्पना आल्यानंतर उपजतच स्थापत्यशास्त्रामध्ये पारंगत असलेले महाराज यांनी संपूर्ण सिंधुदुर्गाचा आराखडा तयार केला आणि आपल्या स्वतःच्या निरीक्षणाखाली सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली. आज सुद्धा आपण तिथे गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की 400 वर्षापूर्वी, साधारणतः 350-400 वर्षापूर्वी अशा प्रकारची एखादी भौगोलिक परिस्थिती पाहून किल्ला उभा करण्याची जी काय निर्णय प्रक्रिया आहे ती किती मोठी होती हे आपल्या लक्षात येतं. असे बरेच प्रसंग आहेत की त्या प्रसंगामधून लोककल्याणकारी राजा अशा अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहतो. त्यांचं रयतेवर असलेलं प्रेम, त्यांचं शेतकऱ्यांच्यावर असलेलं प्रेम, त्यांचं आपल्या सैन्यावर असलेलं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी एक जाणता राजा म्हणून आपण अतिशय अभिमानानं या गोष्टीवर बोलतो आणि आत्मसातही करतो. आजच्या या जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि शिवाजी विद्यापीठाच्या परिवारास या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना केली आणि आयुष्यभर रयतेसाठी कार्य केलं. आपण सर्वांनी विद्यार्थी, शिक्षक आणि या शैक्षणिक बाबीशी संबंधित सर्व घटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, यांचे गुण आत्मसात करून आपली वाटचाल करणं ही काळाची गरज आहे. परत एकदा डॉक्टर सुरेश शिखरे यांना मी धन्यवाद देतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद कुलगुरू महोदय. आपण अत्यंत थोडक्या कालावधीमध्ये आपल्या अध्यक्षीय विवेचनामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या तसंच छत्रपती शिवरायांच्या कार्याचा अतिशय नेमकेपणानं वेध घेतला. मनापासून धन्यवाद. आणि यानंतर शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर VN शिंदे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर VN शिंदे सर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमारनीती या विशेष व्याख्यानाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक DT शिर्के सर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक PS पाटील सर, आजच्या या व्याख्यानासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले वक्ते डॉक्टर सुरेश शिखरे सर,
या कार्यक्रमाचे समन्वयक इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अवनीश पाटील सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विभाग प्रमुख, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी बंधू भगिनी आणि शिवप्रेमी नागरिको. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं सुरू असलेल्या या विद्यापीठामध्ये आपण दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूवरती प्रकाश टाकणारे विविध तज्ज्ञांची, अभ्यासकांची आपण व्याख्याने आयोजित करतो. आजच्या शिवजयंतीनिमित्त ज्यावेळेस व्याख्यान आयोजित करण्याचा विषय निघाला त्यावेळेस माननीय कुलगुरू सरांनी तत्काळ अनुमती दिली. त्याचप्रमाणे आज उपस्थित राहिले आणि त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डी.टी. शिर्के सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक पी.एस. पाटील सर हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, आपले शिवाजी महाराजांच्या बद्दलचे विचार मांडले. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीनं प्राध्यापक पी.एस. पाटील सर यांचेही मनपूर्वक आभार मानतो. ज्यावेळेस व्याख्यान कोणाचे आयोजित करायचं आणि कोणत्या विषयावरती आयोजित करायचं हा विषय चर्चेत आला त्यावेळेस शिवाजी महाराजांचं एक वेगळं व्यक्तिमत्व, ते म्हणजे आरमाराची प्रथम उभारणी आणि तीही पाश्चात्य येणारे पोर्तुगीज असतील किंवा इंग्रज असतील यांना शह देण्यासाठी उभारणी, हा पैलू लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार नीती या विषयावर व्याख्यान आयोजित करायचं निश्चित झालं आणि त्यासाठी या विषयाचे अभ्यासक सुरेश सिक्रे यांना निमंत्रित करावयाचं निश्चित करण्यात आलं. त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी तत्काळ या व्याख्यानासाठी आपला होकार दर्शवला आणि या विषयावरती त्यांनी अतिशय मोकळेपणानं सविस्तर विवेचन केलं, त्यांचे पैलू उलगडून दाखवले. त्याबद्दल मी त्यांचे शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असणारे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी तसेच विद्यार्थी बंधू आणि भगिनी, शिवप्रेमी नागरिक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं सुनियोजित पद्धतीनं सादर करण्यासाठी कार्यरत असणारं जनसंपर्क कार्यालय आणि डॉक्टर आलोक जत्राटकर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.